मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 985000155558. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. ममता बॅनर्जी हारली हे म्हणणं चुकीचं आहे. ममता बॅनर्जीला पाडली हे म्हणणं बरोबर आहे. कारण ममता बॅनर्जीचा ज्यावेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला अर्धा तास लाईट बंद केले गेले होते आणि त्याच्यानंतर ममता बॅनर्जींना आतमध्ये मतगणनेच्या वेळेला येऊ दिलं गेलं नाही आहे. आणि या अर्धा तासामध्ये जी काही हेराफेरी प्रशासकीय झालेली असेल, कारण त्याच्या अगोदर त्याचा मतदारसंघाच्या आजूबाजूचे 72 लाख वोटिंग ही मतदार यादीतून ओळखण्यात आलेली आहे. ती सर्व माणसं जिवंत आहे, सुशिक्षित आहे, त्याच्यातले काही टॅक्स भरणारे आहे. आणि मग यांची मतदार यादीत वगळणं का केलं, का वगळण्यात आली ही माणसं? तसा लगभग 1 कोटीच्या वरचा हिशोब आहे तो मतदार हेराफेरीचा. आणि हे जगत मान्य झालेलं आहे, सगळ्यांना कळत आहे. आणि ममता बॅनर्जी जिंकून हारली असंच म्हणावं लागेल. ममता बॅनर्जी लोकप्रियता अफाट होती. आपण त्यांच्या मिरवणुका ह्या पाहिला, काही अंदाजही पाहिले, तर त्याच्यामध्ये अनेकांनी ममता बॅनर्जी निवडून येतीलच लावलेला होता. आज याच्याविषयी शंकास्पद असेल तर शासनाने 72 लाख वोटिंग जी गायब केलेली आहे, वगळण्यात आलेली आहे, त्यांना परवानगी द्यावी. आणि जे 1 कोटीच्या पर्यंत जो हेरफेर दाखवण्यात आलेला आहे आणि तो कळतो आहे, त्याविषयी स्पष्टता व्हायला हवी आणि त्यांनाही निवडणुकीच्या ह्याच्यात समाविष्ट केलं जावं. बॅलेट पेपरवर मतदान व्हावं. महाराष्ट्रातही आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काही सीट अगदी डोळे लावून येतात, त्या पण हारलेल्या आहे. आणि आपण जर या निवडणुकीचा सर्वे जर केला तर शासनाच्या संबंधित जो सरकारी पक्ष आहे ज्याला अडचणीत आणणारे त्याच व्यक्ती हरवण्यात आलेले आहे. ते हरले नाही आहे हे पण आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण जर बघितलं तर गजकेसरी योग हा कुठल्याही ग्रंथामध्ये, ज्योतिष ग्रंथामध्ये पहा, तो विजयी भव होतो. गजकेसरी योग आपण बघितलं अनेक देवी देवतांच्या कुंडलीमध्ये आहे, नेहरू गांधींच्या कुंडलीमध्ये आहे. त्याशिवाय राज्यपद मिळत नाही. आणि तोच योग ममता बॅनर्जींच्या कुंडलीत होता. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही फक्त ग्रहयोगाचे अभ्यासक आहोत. त्या अभ्यासकाच्या नुसार जे गणित निघालं ते मांडण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. अचूकता ही बहुतांशी येतेच. तसं आपण बघायला गेले तर निम्मे वकील हे केस हरतात. विज्ञानामध्ये डॉक्टर लोक ट्रीटमेंट करतात, ICUमध्ये ठेवतात आणि क्रिटिकल हॉस्पिटलमध्येही ठेवतात आणि मनुष्य मरतो. मग या डॉक्टरांना, विज्ञानांना कळत नाही का हा मनुष्य मरणार आहे म्हणून?
म्हणून हे जे आहे हार जीत ही तर होतच असते, परंतु ज्योतिषशास्त्राच्या सान्निध्यातून आजही ते गणित मांडलं ते तसंच मांडावं लागेल, दुसरं नाही. माननीय पंतप्रधान मोदीजींची ग्रहयोग आपण बघितले होते, आम्ही सांगितलेले होतं अधिवेशनामध्ये, कारण त्यांची वृश्चिक राशीची पत्रिका आहे आणि तशीच राहुल गांधीची पण वृश्चिक राशीची पत्रिका आहे. परंतु राहुल गांधीच्या पत्रिकेमध्ये जो योग आलेला आहे वृश्चिक राशीचा, तो योग हा कर्तरी योगात आलेला आहे. म्हणून प्रसिद्धी मिळते, आपुलकी मिळते, यश संपादन होते, परंतु वरिष्ठता मिळत नाही, जी पंतप्रधान मोदींना लाभलेली आहे. आता खरा काळ आपण बघणार आहोत, कारण ग्रहस्थिती एकाच ठिकाणी बसून राहत नाही, चलित अवस्थेत असते. आता वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा वर्तमान स्थितीत मेष राशीमध्ये बलवान आहे, परंतु तो पापकर्तरी योगामध्ये, अशुभकर्तरी योगामध्ये आहे. याच्यामध्ये सरकारला खूप तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मुख्यतः आर्थिक बाबतीत जे आम्ही दिशावर व्यापारमधून वर्तवलेलं आहे, अनेक व्हिडिओमधून जारी केलेलं आहे की सोन्याचे भाव हे आकाशाला खरोखरच भिडतील. या 2-3 दिवसामध्ये एक राजकीय खेळ खेळला गेला आहे, तो जनतेसमोर आलेला नाही. सरकारने सोने खरेदी करू नका वर्षभर ही घोषणा केली, आवाहन केलं, आणि त्याच वेळेला सोन्याचे भाव 10,000च्या वर एका तोळ्याला झाले. आता या ठिकाणी ही भाववाढ करण्यात आलेली आहे, ही भाववाढ झाली नाही, करण्यात आली आहे. शब्दात फरक आहे. कारण काहींचे साठे मार्केटमध्ये काढायचे होते आणि भरमसाठ नफा मिळवायचा होता, हाच उद्देशाने ही भाववाढ झालेली होती. आज पुनश्च सोन्याचे भाव कमी झालेले आहे. 1.53 पावतर आलेले आहे आणि 1.53 पासून 68 पावतर भाव गेले होते, 65 पावतर भाव गेले होते. लक्षात घ्या, हे राजकारण आणि अर्थकारण आपण जनसामान्याला जे अवगत आहे ते समजत नाही. आपण 2014 पासून रुपया हा डबघाईला येत आहे. आकडेवारीवरून आपण घेऊ शकतात. आपण रिझर्व्ह बँकेकडूनही तुम्ही माहिती करू शकतात. रुपया हा सतत घसरत चाललेला आहे. वर्तमान स्थितीत 95च्या वर रुपयाची घसरण झालेली आहे. म्हणजे रुपयाची किंमत आज भारतीय मार्केटमध्ये 100 रुपये घ्यायला गेले तर त्याचे 5 रुपये किंवा 4.5 रुपये इतकीच किंमत लावण्यात येते. हे जनसामान्यांना कळत नाही. कारण अशा वेळेला मग पुनरपी नोटबंदी होईल की नाही हा एक प्रश्न इथे उत्पन्न होतो. मागची जी नोटबंदी होती त्यावेळेला रुपया काही इतका घसरलेला नव्हता आणि ती सर्वसाधारणपणे नोटबंदीतून काय फायदा झाला त्याचं स्पष्टीकरण पण सरकारने दिलेलं नाही आहे. या ठिकाणी आपण व्यापारी क्षेत्रात कार्यरत असेल तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की रुपयाची घसरण ही देशाला अत्यंत घातक आहे. याच्यामुळे देश कमजोर होतो. इतर देशांचा चलनावरचा विश्वास उडून जातो
आता इराण, इराक आणि अमेरिका, इस्रायल युद्ध चालू आहे, आजही चालू आहे. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे. परंतु आपण जर बघितलं तर आजही डॉलर हा मजबूत झालेला आहे. रशियाचं नाणं पण मजबूत झालेलं आहे, चायनाचं नाणं पण मजबूत होत आहे. सगळ्याच्या जगामध्ये फक्त भारतीय चलन जे आहे रुपया हे घसरण्याला लागलेलं आहे, मृत्यूशय्येवर आहे, रुग्णशय्येवर आहे. याचं मोजमाप आपण जर केलं तर तितक्या पटीमध्ये कर्जाची वाढ होते, जे आंतरराष्ट्रीय कर्ज आपण घेत असतो ते. इंदिरा गांधींनी 5 वर्षात इंदिरा विकास पत्र काढून आपल्याला डबल दिले पैसे, आणि डबल हे असे दिले की ते जनतेला काहीही अर्ज विनंत्या न करता दुसऱ्याला देऊ शकत होते आणि पैसे मिळवू शकत होते. अगदी साधा सरळ हिशोब त्यावेळेला तो होता. आता याला 50 वर्षाच्या जवळपास झालेला काळ आहे. 50 वर्षाच्या जवळपास 5 वर्षात जर दुप्पट होते, तर आता भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, भारतीय व्यवस्था टॉपवर आहे, विश्वगुरू होत आहे. तर मग किती वर्षात आपल्याला पैसे मिळायला पाहिजे? निदान कमीत कमी आपल्याला 4 पट 6 पट 8 पट तरी पैसे मिळायला हवे असते. परंतु आता आपल्याला 5 पट मिळत, दुप्पट मिळतच नाही आहे. आपल्याला साधारणतः 1.5 पट असे पैसे उपलब्ध होत आहे. जे म्हणजे 5 पट पैसे मिळत होते, त्याऐवजी या ठिकाणी आपण जर प्रमाण केलं तर बँकेमध्ये ठेवून फारसे पैसे व्याज मिळत नाही. जे पेन्शनर आहे, जे वृद्धगण आहे, ज्यांच्याजवळ थोडीशी ठेव आहे, त्यांनी जर बँकेत ठेवली तर त्यांचं पोट भरेल इतकी रक्कम व्याजातून मिळत नाही. आणि पुन्हा मध्यंतरी ज्या वेळेला झालं होतं, लॉकडाऊनच्या वेळेला, कोरोनाच्या वेळेला, तुम्हाला कशाला पैसे पाहिजे, अर्ज द्या, आणि हे खरं कारण आहे का नाही हे सांगा. पैसे आपले आणि नियम त्यांचे, असा हा गोंधळ झालेला आहे. याच्या पुढची स्थिती, याविषयी परमेश्वरच जाणे असं म्हणायला हवं. तोच शब्द या ठिकाणी बरोबर ठरणार आहे. तर निवडणुकीच्या कार्यातून या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर ममता दीदीच्या विषयीचाच प्रश्न पुनरुपी आपण घेतला तर ज्योतिषशास्त्राला, कुठल्याही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, कारण हा प्रश्न आम्ही ज्योतिष संघात ठेवलेला होता, त्यांनी पण होकारार्थी उत्तरं दिलेली होती. कारण गजकेसरी योग हा माणसाला यश देतो. प्रभू रामचंद्राच्या कुंडलीत गजकेसरी योग आहे, म्हणून त्याला दैवत्व प्राप्त झालं. पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्याची गणना होऊ लागली. आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श भक्त, ते महादेवाचे भक्त होते. अशा तऱ्हेने प्रभू रामचंद्र हे वंदनीय आहे, परमेश्वर आहे. आपण त्यांना नित्यनेमाने नमस्कार करतो. रामाची मंदिरं विविध ठिकाणी भारतामध्ये आहे. अयोध्याचं भव्य दिव्य जे मंदिर बांधलं गेलं ते कधी बांधलं जाईल म्हणून 2 वर्ष अगोदरच मी घोषणा केलेली होती. पेपरमध्ये याचं निवेदन सुद्धा आलेलं आहे. आता एखाद्याची दीर्घायुषीची पत्रिका असली आणि मग त्याचा खून केला, सरकार ज्या वेळेला एखाद्या क्रूरतेला नष्ट करते त्याप्रमाणे केलं गेलं तर मग काय? इथे ज्योतिषशास्त्र खोटं नाही ठरत. ज्योतिषशास्त्राचे नियम जे आहे ते बरोबर आहे, परंतु इथे जाणून बुजून त्याचे प्राण हिरावले गेले असंच म्हणायला हवं.
त्याचप्रमाणे जाणून बुजून ममता मुखर्जी जे आहे बंगालमधले मुख्यमंत्री, त्यांना लक्ष करून त्यांना हरवण्यात आलेलं आहे. हे बहुतांशी लोकांना मान्य पण झालेलं आहे. परंतु वर्तमानपत्रात सध्या आपण बघितलं, टी व्हीवरही बघितलं तर काहीसा पुसटशा बातम्या, पुसटशा वार्ता, पुसटचे व्हिडिओ जाहीर होतात. परंतु आपण जर पाहिलं तर यूट्यूब चॅनलवर, फेसबुकवर या ममता दीदीच्या वोटिंगमध्ये जो अर्धा तास वीज गेली होती, अर्धा तासामध्ये हे काय खेळ झाला आणि ममता दीदीला तिथे येऊ दिलं नाही आणि तिथे मारहाण केली असं सांगण्यात येते. आणि हाच आणि त्याच्यानंतर मग ज्या दंगली उसळलेल्या आहेत, याचा सर्व अभ्यास आपण जर केला तर याच्यात आपल्याला आपली भक्कम बाजू आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येते. असं एवढाच सांगण्याचा प्रयत्न माझी मनोवृत्ती, माझा अभ्यास चुकलं तरी चालेल, परंतु गणित सोडवलंच पाहिजे. चुकलं तरी चालेल, प्रश्नाची उत्तरं लिहिलीच गेली पाहिजे. कोरा पेपर नकोच, कोरी पाटी नकोच. काही वेळेला काय सांगतात, कोणी काही बोलत नाही, काही लिहत नाही, काही सांगत नाही आणि मग मागून म्हणतात अरे हे मला सांगायचं होतं तसंच झालं. त्याला काही अर्थ नसतो. पहिले आपण बोलावं आणि नंतर परीक्षण काय होते ते बघावं, हे आपल्याला बघता येते. याच्यातून आपल्याला काही चुका झाल्या तर त्याही दुरुस्त आपल्याला करता येतात. पुढचं शिक्षण घेता येते, तिथून मार्गदर्शन आपल्याला मिळता येते. पुढची वाटचाल आपल्याला या चुकीच्या माध्यमातूनच आपल्याला कळत असते. शास्त्रज्ञ शोध लावतात तर एकदम शोध लावत नाही, त्याला कित्येक वर्ष जातात आणि कित्येक अपयशसुद्धा त्याच्या पाठीमागे असते. हे पण आपल्याला बघायला हवे. CA झालेला मनुष्य व्यापार करतो तेव्हा व्यापार चालत नाही. त्यांचे वडील अंगठे बहादर, व्यापार चालतो, 4 मुलांचा संसार ते करतात, शेतीबाडी करतात, घर बांधतात आणि CA झालेला मुलगा त्याच जागेवर बसल्यावर व्यवसाय चालत नाही, असं आपल्याला बघायला मिळते. आता तो CA झालेला त्याचा दोष नसतो, तो दोष ग्रहयोगाचा असतो किंवा काहींच्या प्रवृत्तीमध्ये ते करताच येत नाही, काहींना गाडी चालवताच येत नाही. काही लहान मुलं सुद्धा गाडी चालवू शकतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, धाडसाचा, इच्छेचा, मनाचा. त्यानुसार ते कार्य चालत असते. आता वर्तमान स्थितीत राजकारणात काय होईल काही सांगता येत नाही. विश्वास ठेवावं अशी परिस्थिती पण नाही आहे. नीटची परीक्षा रद्द झाली, लाखो विद्यार्थी वाऱ्यावर फिरत आहेत, पैशाची धुळधाण झाली, परीक्षा घेता येत नाही तर घेताच कशाला हा माझा प्रश्न. मग इथे तुम्ही सरकारला काय म्हणाल? एवढे लाखो रुपये विद्यार्थ्याचे खर्च झालेले आहे. तुम्ही विद्वान आहात, नीट परीक्षाच्या वरती तुमचं ज्ञान असायला हवं आणि ही प्रशासकीय म्हणा किंवा या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणा, हे पेपर फुटतातच कसे. असे पेपर फुटीचे प्रकरण कित्येक होत आहे वर्तमान स्थितीत, हे पण बघायला हवे. आमच्या वेळेला तर पेपर फुटतच नव्हता, क्लासेस नव्हते आणि नीट काहीच नव्हते. माझे वडील वैद्य होते,
त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही. आणि आज डॉक्टरांच्या हातून किती मृत्यू घडतात. आणि मी म्हणतो नीट परीक्षा पाहिजेच कशाला. 12वी झाल्यावर त्याला सायन्स आहे, सायन्सच्या त्याने पेपर दिलेले आहे, सायन्सचं ज्ञान त्याला प्राप्त केलेलं आहे, तर मग त्याला डॉक्टरीला बसवायला काय हरकत आहे. नीट परीक्षा तुम्ही घेत आहात तर नीट परीक्षाच्या विद्यार्थ्यांचे हाल किती करतात. उन्हा तानामध्ये रांगेमध्ये ते उभे राहतात. कधी फोटो पाहिजे, कधी हे दुसरी कागद पाहिजे, कधी नको, कधी हवे असे बघायला पाहिजे. असं असत असताना इतकं कडक याच्यात चप्पल घालू देत नाही, बूट घालू देत नाही, लांब शर्ट घालू देत नाही, फोंटन तपासला जातो की हे काय मुलं चोर आहे का. बांगलादेशातून किंवा इतर पाकिस्तानातून जे येतात ते कशा का मुंगीच्या वाटेने येतात, चोरून येतात, कसे येतात हे बघायला पाहिजे आपण. बांगलादेशी आले, पाकिस्तानी आले, याच्यात चूक का जनतेची आमची चूक आहे, इथं शासनाची चूक आहे. लाखो आले, हजारो आले, शेकडो आले, ही चूक कोणाची आहे. आणि भारत अंतर्गत मात्र जर पाहायला गेले तर मंदिरात गेले तरी तपासणी, कुठेही मॉलमध्ये गेले तरी तपासणी. आणि मग तिथले तपासणी नाके काय झाले. गंभीर प्रश्न आहे. याचा विचार व्हायला पाहिजे, संशोधन व्हायला पाहिजे. आणि नीट परीक्षेची काहीही गरज नाही. ज्या काही पैसे वारंवार खर्च करणे, जनतेवर बोजा वाढविणे आणि वर्ष वाया घालविणे. म्हणूनच आपल्याला पूर्वीच्या काळी जे 12वी नंतर BA-MS झालेले लोक आहेत, 12वी नंतर वैद्यकीय लोक आहे, पूर्वी नीटच्या परीक्षा, JEEच्या परीक्षा काहीच नव्हत्या काही. हेच कसं काय गवत उत्पन्न झालं याच्यामध्ये हेही बघायला पाहिजे. मराठी शाळा बंद झाल्या, सरकारीकरण करून त्या बंद पाडण्यात आल्या आणि खाजगी शाळेचं पेव फुटलेलं आहे. लाखो रुपये जनतेचा खर्च होत आहे. तिथूनच बूट घ्या, तिथूनच शर्ट घ्या, तिथूनच चप्पल घ्या, तिथूनच तुम्ही वही घ्या, कागद घ्या, पेन्सिल घ्या. हा बाजार आहे का काय आहे. जनतेने आणि विचारवंतांनी याचा विचार करायला हवा. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. आणि आजचा विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.